आणि आता पुढची बातमी आहे। मनोज जरांगे पाटील रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होणार आहेत आणि रायगड दौऱ्यावरती जाण्याआधी त्यांनी भुजबळांवरती टीका केली। अभ्यासकांनी त्यांचे विचार हरकतीत मांडावेत, सोशल मीडियावरती बोलण्यापेक्षा थेट बोला असं आव्हान जरांगेंनी भुजबळांना दिलं। दुसऱ्याच्या अन्नात माती कालवण्याची काहींना सवय असल्याचं म्हणत एकही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नसल्याचं त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं। जे कोण असतील वकील बांधव असतील त्यांनी मराठा समाजाचा तो सगळ्या सोयऱ्यांचा होणारा कायदा मजबूत होण्यासाठी तुमचं काय म्हणणं आहे ते दमांडा ते त्याच्यात घेणार आहेत। इकडे कशाला मांडता आणि इकडे कशाला लिहिता आमचं झालं तर काही झालेलं नाही। काहींची म्हणतो मी उगा पोटदुखी विचारलं नाही म्हणून काही नाही केलं, काय विचारायचंय? समाजाचं कल्याण झालंय, मी माझ्या मायबाप समाजाला विचारतो आणि ते करतो। समाजाचं कल्याण झालेलं आहे। शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती, तुम्ही मागं मांडण्यापेक्षा सोशल मीडियाला उगाच शायनिंग मारण्यापेक्षा लोकात गैरसमज पसरवणं, लोकात होतच नाही गैरसमज तुमच्याबद्दल, तुम्हाला लोकांना माहिती सगळं, पण तरी बी तुम्हाला विनंती माझी सगळ्या अभ्यासकांना, सगळ्या तज्ज्ञांना, वकील बांधवांना, जे अभ्यासक असतील त्यांनी आपलं म्हणणं ताकदीनं तिथं मांडावं। त्यांनी त्याच्यावरती हरकती मागितल्यात। तुम्ही असं म्हणणं मांडा सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत की मराठ्यांच्या गोरगरिबाच्या पोराचं कल्याण झालं पाहिजे आणि कायदा मजबूत झाला पाहिजे। आज पुन्हा ओबीसी नेत्यांची बैठक पार पडणार आहे। छगन भुजबळांच्या निवासस्थानी ही बैठक होणार असून ओबीसी समाजाच्या मागण्या आणि नव्यानं काही ठराव करण्यासाठी ही बैठक होणार असून 1 फेब्रुवारीला होणाऱ्या ओबीसी मेळाव्याची पुढची रणनीती या बैठकीत ठरवली जाईल। रविवारी झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर आज पुन्हा एकदा मॅरेथॉन बैठक होणार आहे। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचं आढळून आलंय आणि छगन भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नसल्याचं बबनराव तायवाडेंनी स्पष्ट केलं। सगळे सोयरे मसुदा जुन्याच मसुद्याप्रमाणे असल्यामुळे ओबीसींवरती कुठलाही अन्याय होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं। तर अधिसूचनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता आहे आणि छगन भुजबळांच्या भूमिकेला आमचं समर्थन नाही असं तायवाडेंनी सांगितलंय। सरकारच्या भूमिकेमुळे ओबीसींवरती अन्याय नाही असं आपलं मत बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केलंय। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचं आढळून आलंय आणि छगन भुजबळांच्या भूमिकेला माझं समर्थन नसल्याचं बबनराव तायवाडेंनी स्पष्ट केलंय। त्यामुळे सगळे सोयरे मसुदा हा जुन्याच मसुद्याप्रमाणे असल्यामुळे ओबीसींवरती त्याचा कुठलाही अन्याय होणार नाही असं तायवाडेंनी म्हटलंय। बबनराव तायवाडे यांचं हे म्हणणं सरकारच्या अधिसूचनेसंदर्भात त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय। ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता आहे सरकारच्या अधिसूचनेवरून, मात्र छगन भुजबळांच्या भूमिकेला आपलं समर्थन नाही। सगळे सोयरे मसुदा हा जुन्याच मसुद्याप्रमाणे असल्यामुळे त्याचा ओबीसींवरती कुठलाही परिणाम किंवा अन्याय होणार नाही असं म्हणणं आहे बबनराव तायवाडे यांचं। मराठा आरक्षणाची अधिसूचना सरकारनं काढली, अध्यादेश काढला आणि ओबीसी नेत्यांमध्ये याच अधिसूचनेवरून मतभिन्नता आहे असं आढळून आलंय। मात्र छगन भुजबळ यांची जी काही भूमिका आहे त्याला आपलं समर्थन नाही असं बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलंय। सगळे सोयरे या शब्दावरून सुद्धा राजकारण झालं आणि सगळे सोयरे हा मसुदा जुन्याच मसुद्याप्रमाणे असल्यामुळे त्याचा ओबीसींवरती कुठलाही अन्याय होणार नाही असं तायवाडेंचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकारची जी भूमिका आहे मराठा आरक्षणासंदर्भातली किंवा जो अध्यादेश काढला त्याचा ओबीसींवरती कोणताही परिणाम होणार नाही की अन्याय होणार नाही असं बबनराव तायवाडेंचं म्हणणं आहे।